इचलकरंजीत पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीने इतिहास घडवला आहे. 65 जागांच्या रणसंग्रामात भारतीय जनता पक्षाने निर्णायक वर्चस्व सिद्ध केले. सगळे विरोधक एकत्र आले होते. शिवशाहू आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, मँचेस्टर आघाडी आणि बडे नेतेही मैदानात होते. चर्चा एकच होती, आवाड्यांना धक्का बसेल का? पण निकालाने सगळ्यांचेच अंदाज चुकीचे ठरवले. भाजप 43 जागा, शिवसेना 3, अजित पवार गट 1, महायुती जवळपास 47 जागा. इचलकरंजी महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुललं. 2024 मध्ये आमदार झालेल्या राहुल आवाडेंनी या निवडणुकीत स्वतः पुढाकार घेतला आणि गेल्या 2 महिन्यात संघटन, रणनीती आणि प्रचंड मेहनत आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला. हा फक्त विजय नाही, ही इचलकरंजीच्या राजकारणात नव्या नेतृत्वाच्या उदयाची घोषणा आहे. आज शहरात एकच चर्चा आहे, हा विजय भाजपचा आहे, पण शिक्का राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाचाच आहे.